अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या घराला कोणाची नाही कोणाची नजर लागत असते. कारण कसं असतं, आपलं घर खूप सुंदर आहे, घरात सगळं व्यवस्थित चालू आहे, घरात संसार व्यवस्थित चालू आहे, नवरा बायकोंचं व्यवस्थित गोडी गुलाबीचा संसार चालू आहे, एकमेकाची आनंदानं राहतात आणि घरात शांतता असते. त्यावेळी कुणाची नाही कुणाची नजर लागत असते. प्रत्येक व्यक्तीची नजर चांगली असते असं नाही आहे आणि प्रत्येक व्यक्तीची वाईट नजर असते असं नाही. पण काही व्यक्ती अशा असतात बघा, की त्यांच्या घरामध्ये काही गोष्टी नसतात, त्यांच्या नवरा बायकोमध्ये पटत नाही, त्यांच्या घरात शांतता नसते. त्या व्यक्ती आपल्यासारख्या घरामध्ये ज्या वेळेला येतात, ज्यांच्या घरामध्ये गोडवा आहे, ज्यांच्या घरामध्ये शांतता आहे, ज्यांच्या घरामध्ये चांगली पॉझिटिव्हिटी आहे, त्यांच्या घरामध्ये येतात, त्यावेळेला त्यांची नजर कशी लागते बघा. ते मनातल्या मनात म्हणतात, अरे बापरे, ह्यांचं किती सुंदर चालू आहे, ह्यांच्या घरात किती नवरा बायकोंचं प्रेम आहे, नवरा बायको एकमेकाशी किती गोडीगुलाबीनं राहतात, घरात किती सगळ्या वस्तू आहेत, असं ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला आपल्या घराला नजर लागते. आणि ही नजर लागली की आपल्या घरात अशांतता यायला सुरुवात होते आणि नवरा बायकोमध्ये वाद होतात, घरात सतत भांडणे व्हायला सुरू होतात. तर हे सगळं दूर करण्यासाठी, नवरा बायकोंचे वाद बंद होण्यासाठी, नवरा बायकोंची भांडणं बंद होण्यासाठी, घरातले वाद भांडणं बंद होण्यासाठी, घरातली अशांतता दूर होण्यासाठी किंवा घराला लागलेली नजर दूर करण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. उपाय साधा सोपा आहे. घरातल्या मसाल्याच्या वस्तूपासूनचा उपाय. प्रत्येक वस्तूला काही ना काही महत्त्व असतं, हे तुम्हाला माहीत असायला हवं. कारण आपण म्हणतो हे करणं, हे कसं शक्य आहे, तर हे शक्य असतं फक्त आपण पॉझिटिव्ह राहायचं. कोणतीही गोष्ट करत असताना जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिला तर तुम्हाला ती गोष्ट नक्की मिळत असते. वारंवार तुम्ही माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडं हे नाही आहे, माझ्याकडं ते नाही आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं अंग दुखतं, मी आजारी असते, वारंवार जर तुम्ही ह्या गोष्टी बोलला तर तुमच्याकडं त्याच गोष्टी येत असतात. म्हणून कधीही कुठल्याही गोष्टी निगेटिव्ह बोलायचं, सतत म्हणायचं माझ्याकडे खूप पैसा आहे, मी खूप आनंदी आहे, आमच्या घरात खूप सुंदर सगळं आहे, आमच्या घरात पूर्ण सकारात्मकता आहे, आमच्या नवरा बायकोच्यात खूप प्रेम आहे, आमचं घर सुखानं समाधानानं आनंदानं भरलेलं आहे, असं म्हणायला सुरू करा. बघा, तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. उपायाकडे वळूया. 2 पांढरे चौकोनी कागद घ्यायचे, छोटे, म्हणजे मी आता तुम्हाला एक उपाय म्हणजे करायचे आहे तर तुम्हाला दाखवते. प्लेन कागद असावेत, प्लेन व्हाईट कलरचं कागद, एवढ्या आकाराचे 2 कागद घ्यायचे. आता हे जे 2 कागद आहेत, ह्या दोन्ही कागद वेगळी वेगळी ठेवायची आणि दोन्ही कागदावरती, ह्या कागदावरती 7 लवंग, ह्या कागदावरती 7 लवंग, ह्या कागदावरती 7 विलायची, ह्या कागदावरती 7 विलायची, ह्या कागदावरती 1 तमालपत्र, ह्या कागदावरती 1 तमालपत्र, ह्या कागदावरती 5 भीमसेन कापूरवडी, ह्या कागदावरती 5 भीमसेन वडी, 2 दालचिनीचे तुकडे ह्या कागदावरती आणि 2 दालचिनीचे तुकडे ह्या कागदावरती. आता 7 ज्या लवंगा घ्यायच्या आहेत त्या अखंड फूल असलेल्या घ्यायच्या. विलायची सुद्धा, म्हणजे वेलदोडे जे आहेत ते न किडलेले न फुटलेले अखंड घ्यायचे. त्याचप्रमाणे तमालपत्र जे आहे ते देठ आणि शेंडा असलेले, कुठेही न किडलेलं असं अखंड तमालपत्र घ्यायचं आहे. ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या, दोन्हीकडं 2 पुड्या बांधायच्या आणि ह्या ज्या पुड्या आहेत ह्या आपल्या नवरा बायकोंच्या बेडरूममध्ये, आपल्या उशीखाली किंवा उशीचं कवर असतो त्या उशीच्या कवरमध्ये घाला किंवा नवऱ्याच्या उशीच्या गादीखाली आणि आपल्या उशीच्या गादीखाली तुम्ही हे 7 दिवस ठेवायचं आहे. त्यानंतर 7व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या ज्या पुड्या आहेत हे ठेवायचं आणि विसरून जायचं. दररोज ती पुडी काढून बघायची नाही. दोघांच्या पुढीखाली तुम्ही नवऱ्याला सांगितलं तरी चालेल, नाही सांगितलं तरी चालेल. ज्यांचा नवरा ऐकणारा आहे त्यांनी सांगा, ज्यांचा नवरा संशय आहे त्याने अजिबात सांगू नका. गादीखाली त्याच्या उशीखाली ठेवा. आता 7व्या दिवशी काय करायचं, तर ह्या पुड्या दोन्ही काढायच्या आणि त्यानंतर तुम्ही अंगणात असेल, बाल्कनीत असेल किंवा बाथरूममध्ये ही पुडी घ्यायची आणि दोन्ही पुड्या
जाळून टाकायच्या आणि त्याची राख जी आहे ती फुंकून टाकायची. अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरात अगदी काही दिवसातच चांगले दिवस तर येतीलच, तुमच्या नवरा बायकोंची भांडणं बंद होतील, सुसंवाद दोघांच्यात एकमेकांच्यात चांगला चालेल, शांतता येईल, प्रेम येईल आणि घराला जी नजर लागली ती दूर होईल. घरातली भांडणं जी आहेत तीसुद्धा नक्की दूर होतील. नवरा बायकोंचं प्रेम वाढण्यासाठी नक्की हा तुम्ही उपाय करा. हा उपाय केल्यानंतर बघा तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. उपाय अगदी खात्रीशीर आहेच, त्याचप्रमाणे विश्वासानं आणि श्रद्धेनं केला तर त्याचा फायदा होणार. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह उपाय करा आणि पॉझिटिव्ह तुम्ही जर विचार केले तर तुम्हाला नक्की सगळ्या गोष्टी मिळतील. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांच्या घरामध्ये सतत आनंद, सुख, समाधान, प्रेम, शांतता राहू दे. घरातली सगळी भांडणं बंद झालीत. तुमच्या घरात नवरा बायकोंच्यात प्रेम वाढले, घरात सकारात्मकता आल्या असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.